ठाणे महापालिकेच्या महासभेत चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या TDR प्रकरणावरून जोरदार गदारोळ झाला। संबंधित कंपनीला 32,000 चौरस मीटरऐवजी तब्बल 7,40,000 चौरस मीटर TDR हा नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला। तसंच नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी न भरल्यानं राज्य शासनाचा 7,000 कोटींच्या महसुलाचं आणि ठाणे महापालिकेचे 1,000 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोपही सभागृहात करण्यात आला। या अतिरिक्त TDRमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण येईल आणि भूमिपुत्रांच्या जमिनींच्या किमतीवर परिणाम होईल अशी भीतीही सदस्यांनी व्यक्त केली। दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ABP माझाशी बोलताना हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्व नियमांचं पालन करूनच घेतल्याचा दावा केला। ठाणे शहरातील हे TDR प्रकरण नेमकं काय आहे आणि त्यावरून नगरसेवकांनी काय दावे, आरोप आणि सवाल उपस्थित केले ते पाहूया ग्राफिक्समधून। चटई निर्देशांकाचा महाघोटाळा असं म्हटलं जातं। मूळ 32,000 चौरस मीटर FSI ऐवजी तब्बल 7.40 लाख चौरस मीटर कसे मंजूर झाले असा प्रश्न विचारण्यात येतोय। पायाभूत सुविधांवर ताण, नवीन TDRमुळे 41,000 नवी घरं उभी राहू शकतात। त्यामुळे पाणी पुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक आणि अग्निशमन यंत्रणेवर मोठा ताण येण्याचा दावा करण्यात येतोय। महसूल बुडाल्याचा आरोप, TDR वाटपावेळी स्टॅम्प ड्युटी, GST आणि मेट्रो सेस भरण्यात आला का असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केलाय। भूमिपुत्रांवर अन्याय, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील भूमिपुत्रांना कमी TDR मिळतो याकडे लक्ष वेधण्यात आले। संपूर्ण व्यवहाराला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी, सर्व गटनेते आणि पदाधिकारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहेत। आणि या सर्व संदर्भात भाजप नगरसेवक अमित सरई आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार यांनी काय म्हटले आपण तेही पाहूयात। आज 40,000 घरं बनतील त्या TDRच्या मार्फतून। 40,000 घरं म्हणजे 1.5 लाख लोकांचं पॉप्युलेशन वाढेल। तर तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तुमच्याकडे? तुम्ही इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट केला आहे का? तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही त्यांना ड्रेनेज देऊ शकत नाही, चांगले रस्ते देऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टेशनची सुविधा नाहीये। तर एवढं ह्याच्याने कशाला एवढी घाई आणि ह्याच्यात तुम्ही TDR दिला? हा आमचा मूलभूत प्रश्न होता। त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिलेत प्रशासनाने आणि ह्या उत्तराचं म्हणजे मला वाटत नाही काय ते ह्याच्याशी काय कन्सर्ट आहे। महापालिकेने उत्तर देताना त्यांनी असं सांगण्यात आलं, म्हणजे माझा प्रश्न होता की स्टॅम्प ड्युटी का नाही भरली? 1 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हे तुम्ही त्यांच्या नावावरती करून दिलं। चला, TDR देताना स्टॅम्प ड्युटी भरायची नसते, ती कशी की जर TDR दयाभाई कंपनीला पूर्ण दिला असता आणि त्यांनी जर तो विकला असता तर त्यांना स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे। बस सिंगल 7/12 असताना, दयाभाई कंपनीचा 7/12 असताना TDR 3 कंपनीच्या नावाने DCR पावती का काढली?